बातमी मालेगाव येथून। मालेगाव शहरातील विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा अनेक वर्षांपासून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे। या अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या खड्ड्यांकडे महानगरपालिका प्रशासनानं वर्षानुवर्ष दुर्लक्ष केल्यानं संतप्त नागरिकांनी आता थेट आयुक्तांकडे दुरुस्तीची मागणी केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे शहरातील एक प्रमुख आणि गर्दीचं ठिकाण आहे। दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी अभिवादनासाठी येणारे लोक इथून ये-जा करतात। मात्र स्मारकाच्या अगदी समोरच रस्त्याच्या मधोमध मोठा आणि खोल खड्डा पडलाय। पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचते, त्यामुळे खड्ड्याची खोली कळत नाही आणि दुचाकीस्वार, रिक्षा, लहान वाहने यातून घसरून पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत। खड्डा चुकवण्यासाठी वाहने अचानक वळणे घेतात, त्यामुळे या चौकात नेहमीच वाहतूक कोंडी आणि गोंधळाचं चित्र। महामानवाच्या स्मारकासमोरच अशी दुरवस्था असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। हा खड्डा गेल्या कित्येक दिवसांपासून आहे। अनेकदा तक्रारी करूनही महानगरपालिकेनं याची दखल घेतली नाही। एकदा मोठा खड्डा झाल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केलाय। नागरिकांनी मालेगाव महानगरपालिका आयुक्तांना दिलेलं निवेदन देऊन लवकरात लवकर खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। तसेच स्मारक परिसरातील रस्त्यांची पाहणी करून डागडुजी करण्याची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील रस्ता हा शहराचा मानबिंदू आहे। अशा ठिकाणी खड्डे राहणे हे केवळ वाहतुकीसाठीच नव्हे तर शहराच्या प्रतिमेसाठीही घातक आहेत। पावसाळ्यापूर्वीच या खड्ड्यांची दुरुस्ती करून अपघात टाळावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मालेगावकरांनी केली आहे। वृत्तसंकलन गोपाळ सोनवणे, मालेगाव प्रतिनिधी।